महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेसाठी काय केलेलं आहे ते आपण सांगावं आणि कर्ज घेऊन लोकांवर किती कर्ज लादलं आणि त्याच्यात भ्रष्टाचार तुम्ही किती केला ते त्यांनी सांगावं. तेव्हाच खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी होईल. हो, पुण्यामध्ये अजितदादा शिंदेशी बोलून युती करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत विरोधात होते, आता निवडणूक लागताना त्यांना युतीची आठवण वाटते. बघा, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं आपण पाहिलं होतं की अधिवेशनाच्या काळात त्यांनी सांगितलं होतं की महायुती एकत्रित लढेल. मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं की निवडणुका लागू द्या म्हणजे तुम्हाला वस्तुस्थिती पुढे येणार आहे. आता ती वस्तुस्थिती तुम्हाला पुढे आली. हे जे तिघही एकत्रित आलेले आहे, हे येनकेन सत्ता आपल्याजवळ कशी येईल त्या सत्तेसाठी आणि सत्तेतून मग भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून भ्रष्टाचाराची मलाई कशी खाता येईल याच्यावर हे तिघ जण एकत्रित आहेत. यांना कुठल्याही राज्याशी किंवा महानगरपालिकेच्या लोकांशी घेणं देणं नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की यांच्या अलायन्स बद्दल बोलावं ते चुकीचं ठरेल. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांची तिकीट खासदारांनी कापल्याची चर्चा आहे, त्यांची नाराजी आहे समर्थकांची. मला माहिती नाही, मी कारण की त्या प्रक्रियेमध्ये नव्हतो, त्याच्यामुळे माहिती मिळेल त्यावेळी चर्चा करू. हो, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आघाडी म्हणून समोर जाणार, काय तुमची भूमिका असेल? जिल्हा परिषदेची तयारी सुरू आहे. आम्ही वारंवार सांगितलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या भागातले कार्यकर्ते तिथले नेते जे निर्णय करतील त्याप्रमाणेच आमची तयारी असते. भाजपला आणि भाजप सोबत असलेलं अलायन्स त्याला सोडून आमचं ती भूमिका असते. त्याच्यामुळे एकदम स्पष्टता आमची आहे. त्याच्यामुळे कोणासारखं नाकाला जीभ पुरवण्याचं काम आम्ही करत नाही की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्रित लढू असं महायुतीने केलेलं होतं. आज त्यांचं आपल्याला दर्शन होते आहे. आणि आपका ले लो, चलो ले लो. मुझे थोड़ा सा अभी इन लोगों से बात करना है ना, क्योंकि इनका प्रचार शुरू हो गया. एक छोटे नाना पटोले बोलत होते आणि मी आधीच सांगितलेलं होतं निवडणुका लागू देत मग खरी वस्तुस्थिती हे महायुती आहेत. मात्र महायुतीची खरी वस्तुस्थिती ही निवडणुका जाहीर झाल्यानंतर कळेल असं नाना पटोले यांनी म्हटलं.